हॅलो डिअर फ्रेंड्स, जसे की तुम्हाला माहित आहे स्टँडर्ड 7 सायन्सचे चॅप्टर नंबर 6 मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज हा आपला रनिंग मध्ये होता आणि याचा लास्ट व्हिडिओ असणार आहे। आजचा आपला जो टॉपिक आहे ते आहे इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट। ॲक्युरेट मेजरमेंट, तर विचार करा आपल्याला ॲक्युरेट मेजरमेंटची गरज का आहे। आपण कधीही कोणती वस्तू बाजारातून घ्यायला जातो तर तो मेजरमेंट आपल्याला बरोबर असला पाहिजे अशी आपली अपेक्षा असते की जर आपल्याला शॉपकीपरने कोणती वस्तू दिली तर ती बरोबर मोजून दिली असेल, नाहीतर काय होणार की आपला नुकसान होईल। आपण कमी वस्तूच्या बदल्यात जास्ती पैसे देऊन येणार किंवा एखादी वेळेस ते शॉपकीपरचंही नुकसान होऊ शकतो ना। तर ॲक्युरेट मेजरमेंट म्हणजे विदाउट एनी मिस्टेक, विदाउट एनी एरर तो मेजरमेंट असला पाहिजे आणि बरोबर त्याचा आपल्याला मूल्य तिथे दिलं गेलं पाहिजे। मग या ठिकाणी ऑब्झर्व अँड डिस्कस मध्ये तुम्हाला विचारलं आहे आयडेंटिफाय द रॉंग मेथड्स ऑफ मेजरमेंट शोन इन द पिक्चर अँड एक्सप्लेन व्हाय दे आर रॉंग। बघा, तर फर्स्ट फिगर मध्ये तुम्हाला इथे दिसत आहे की एक पर्सन आहे जो ह्या लाईनला, ह्या रेषाला मोजत आहे। तो मोजण्याची जी पद्धत आहे त्याची ही हाताने, तो क्यूबिक साईड, क्यूबिक जे आहे ना आपला क्यूबिक, याला क्यूबिक म्हणतात, तर क्यूबिटने मोजत आहे। तर ही रॉंग मेथड आहे। तसेच ह्या पट्टीने मोजण्याचा प्रयत्न जर करत आहे तर इथे 2 वरती हे लावलेलं आहे। ठीक आहे, हा ठीक आहे, काही हरकत नाही, पण 0 वर ठेवलं पाहिजे, तर ही सुद्धा एक रॉंग मेथड असू शकते। नंबर 3, हे बघा इथे पेल्याच्या मदतीने दुसरे पेल्यामध्ये टाकलं जात आहे। हे एक मोजमापची रॉंग मेथड आहे। याच्यावर काही मिलीमीटर, मिलीलिटर वगैरे काही दिलेलं नाहीये, तर हे सुद्धा रॉंग असू शकतो। तसं इथे हे राईट मेथड आहे आणि ते खाली तुम्हाला एक बॅलन्स दाखवला आहे, वेट बॅलन्स, तोल काटा। ह्यामध्ये जर हा येलो कलरचा सोनं ठेवलेला आहे तर ही रॉंग मेथड आहे ना, हे आपण म्हणू शकतो ती रॉंग मेथड आहे, कारण सोनं जे इतकी व्हॅल्युएबल थिंग आहे ती अशा पद्धतीने तोल काट्याने मोजता येणार नाही। जर तोल काट्यामध्ये मोजली तर यामध्ये नक्की ग्रॅम्स, मिलीग्रॅमची चुकी होऊ शकते आणि इतकी प्रेशियस वस्तू, इतकी महाग वस्तू असल्यामुळे, सोनं महाग असल्यामुळे हे एरर होता कामा नये। तर एरर म्हणजे काय होतं, चला आपण एरर यूज करतोय वर्ड नेहमी। एरर म्हणजे काय, तर एरर म्हणजे जर समजा आपण शॉपकीपर कडून काही वस्तू घेतली तर त्याने समजा आपण 1 किलो साखर घ्यायला गेलो आणि त्याने 900 ग्रॅम दिली फक्त, तर हे एखाद्या वेळेस त्याचे इन्स्ट्रुमेंट म्हणजे जो वेजिंग मशीन आहे त्यामध्ये चुकी असल्यामुळे होऊ शकते किंवा त्याचं पर्सनली काही मिस्टेक, बाय मिस्टेक या किंवा त्याने जाणून केलेले असेल हे मिस्टेक, तर हे जे मिस्टेक असतात याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये एरर्स म्हणतात, ज्यामुळे मोजमापमध्ये चुका येऊन जातात। तर इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट आपला हा पुढचा कॉन्सेप्ट आहे। जर तुम्हाला मेजरमेंट अँड ॲक्युरेट मेजरमेंट समजलं असेल तर की ॲक्युरेट मेजरमेंटचं महत्व काय आहे, तर बघूया। हाऊ ॲक्युरेट मेजरमेंट मस्ट बी डिपेंड्स अपॉन इट्स पर्पज, की मेजरमेंट किती ॲक्युरेट आहे तो याच्यावर डिपेंड करतो की तो मेजरमेंट कशासाठी केला गेलाय। विचार करा, जर आपण 5 किलो बटाटे घेत आहोत, ठीक आहे, 5 किलो बटाटे घेत आहोत, तर 5 किलो बटाट्यामध्ये म्हणजे 5000 ग्रॅम जे पोटॅटोस आहे त्यामध्ये जर 50-100 ग्रॅम खाली वर झाला, कमी किंवा जास्त झाला, तर शॉपकीपर थोडं जास्तही देऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस एक बटाटा आपल्याला कमीही चढला तरी आपल्याला काही दिक्कत नाही त्यामध्ये, कारण आपण जास्त घेत आहोत, थोडंफार भाजी आणि फ्रूट मध्ये आपण ते करू शकतो, ऍडजस्ट करू शकतो। बट विचार करा, जर आपण ह्याच ठिकाणी सोनं घेत आहोत, सोनं आपण किलो मध्ये तर नाही, आपण ग्रॅम मध्ये घेत असतो। ओके, अगदी महाग धातू आहे म्हणून आपण ग्रॅम मध्ये घेतो। ग्रॅम मध्ये घेत असताना 1 मिलीग्रॅम सुद्धा इथे महाग असतो, याची किंमत आहे। म्हणून या ठिकाणी हे जो तोल काटा आहे ना, वरती दाखवलाय तोल काटा, याचं इथे काम असत नाही। सोनं वजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वेजिंग मशीनचा यूज केला जातो आणि त्यामध्ये मिलीग्रॅम पर्यंत ॲक्युरेट मेजरमेंट असतो। म्हणून इथे म्हटलं आहे की मेजरमेंट किती ॲक्युरेट आहे हे डिपेंड करतो की आपण काय मोजत आहोत।
Accordingly, an appropriate device has to be used for the measurement. मग त्यानुसार एक appropriate device यूज केला जातो मेजरमेंटसाठी. जसं आपल्याला फ्रूट अँड व्हेजिटेबल घ्यायचं असेल तर आपण तोल काट्याने मोजून घेत असतो. आणि जर सोनं वगैरे मोजायचं आहे, सोनं, चांदी, प्लॅटिनम असे महाग धातू आपण घेत असेल तर या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनिक मशीनने मोजणार. Measurement of substances that are precious, of great importance and used in very small quantity is done meticulously and accurately. हे तेच लिहिलं आहे की सोनं, चांदी असे ग्रेट इम्पॉर्टन्स वाले जे अमूल्य धातू आहे यांना अगदी लहान लहान क्वांटिटीमध्ये घेतला जातो. ग्रॅम, मिलीग्रॅम मध्ये आपण खरेदी करत असतो. तर याला अगदी जे काटेकोरपणे अगदी सावकाश व्यवस्थितपणे मेजरमेंट करावा लागतो. ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी, डिव्हाइसेस दॅट मेजर व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड्स ऑफ क्वांटिटीज लाईक डिस्टन्स, मास, टाइम अँड टेम्परेचर आर अवेलेबल नाउ. की जो ॲडव्हान्स टेक्निक आहे त्यामुळे आपल्याकडे आता अगदी लहान लहान मॅग्निट्यूडला सुद्धा मेजर करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट आहे. तर आपण काय मोजत असतो? आपण अगदी लहान लहान डिस्टन्स मोजू शकतो. डिस्टन्स मोजू शकतो. तुम्ही IPL बघत आहात, IPL मध्ये बघा अगदी लहान डिस्टन्स, जो रन आउटच्या वेळेस जो डिस्टन्स बघितली जाते ती सुद्धा मोजली जाते. रेसमध्ये काही मिलीमीटरच्या फरकने एक विनर रेस जिंकू शकतो. ही लहान डिस्टन्स झाली. मास अगदी एक केसाचा मास सुद्धा आपण आपले केसाचा मास वजन सुद्धा आपण या ॲडव्हान्स मशीनद्वारे वेट करू शकतो. टाइम मिली सेकंड, मायक्रो सेकंड पर्यंत टाइम मोजू शकतो. टेम्परेचर सुद्धा अगदी पॉइंट मध्ये मोजू शकतो. तर हे सर्व आज अवेलेबल आहे ॲक्युरेट मेजरमेंटसाठी. For example, distance and time in connection with very important sport competition. स्पोर्ट कॉम्पिटिशन मध्ये डिस्टन्स आणि टाइम हे ॲक्युरेट मेजरमेंट करणे खूप महत्वाचे आहे. मास ऑफ गोल्ड आहे, बॉडी टेम्परेचर एटसेट्रा. गोल्डचा मास तर आपण घेत असतो इलेक्ट्रॉनिक मशीन्सने, हे तुम्ही बघितलंच असेल. तसेच बॉडी टेम्परेचर आता कोरोनाच्या वेळमध्ये हे जो टेम्परेचर गन आहे त्याचा उपयोग केला जातो. त्याच वेळेस बॉडीचा टेम्परेचर तिथे लिहून येतो. तर हे झाले ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ऑफ मेजरमेंटचे इन्स्ट्रुमेंट. तर असा होता इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंटचा की जर आपल्याकडे असे मेजरमेंटचे डिव्हाइसेस असेल की त्यामध्ये एरर्स होत नाही तर या ठिकाणी आपल्या मेजरमेंटमध्ये कधी एरर्स होणार नाही. तर हा इम्पॉर्टन्स होता ॲक्युरेट मेजरमेंटचा. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट. मोजमाप करताना एरर्स येण्याचे जे मुख्य कारण आहे ते. नंबर 1, नॉट युजिंग द ॲप्रोप्रिएट डिव्हाइस. ॲप्रोप्रिएट डिव्हाइस जर यूज नाही केले तर त्याने एरर्स येऊ शकतात. नंबर 2, नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली. जर डिव्हाइस जरी ॲप्रोप्रिएट असले, डिव्हाइस बरोबर असले पण त्याला हँडल करण्याची जर मेथड चुकीची असेल तर त्याच्याने सुद्धा एरर्स होतात. मेक अ लिस्ट ऑफ पॉसिबल एरर्स अदर देन दिस. अजूनही काही एरर्सचे पॉसिबिलिटी असू शकते ते तुम्ही त्यावर विचार करू शकता. पण तुम्हाला नेक्स्ट स्टँडर्ड्समध्ये 11th स्टँडर्डमध्ये सर्व डिटेलमध्ये येणार आहेत. तर इथे फक्त तुम्हाला काही आपल्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने मेजरमेंटमध्ये जो कॉशन्स ठेवायची आहे त्याबद्दल सर्व इथे सांगितलं गेलं आहे. डू यू रिअली गेट ॲज मेनी लिटर्स ऑफ पेट्रोल ॲज द पेट्रोल पंप इंडिकेट्स. पेट्रोल पंपच्या स्क्रीनवर जितकं लिहिलेलं असतो तितकाच पेट्रोल तुम्हाला मिळत असतो का? टू इन्श्योर दिस इट इज नेसेसरी टू चेक इट अगेन्स्ट अ स्टँडर्ड मेजर फ्रॉम टाइम टू टाइम. यासाठी तुम्हाला स्टँडर्ड मेजरशी कम्पेअर करावा लागतो. दिस इज कॉल्ड स्टँडर्डायझेशन. जसं आपल्याला पेट्रोल, ठीक आहे, आपल्याला पेट्रोल पंपवर तुम्ही गेले असाल किंवा नाही, पण समजा आपण रेग्युलरली दूध घेत असतो, ठीक आहे, आपण दूधचं एक्झाम्पल घेणार आहे. ते दूध घेत असतो, दूधवाला आपल्याकडे आला, त्याने 1 लिटर दूधच्या मापने 1 लिटर दूध मोजला आणि आपल्या भांड्यात दिला. मग हा 1 लिटरचा जो माप आहे या ठिकाणी तर तो एक स्टँडर्ड मेजरमेंट आहे. स्टँडर्ड
त्यावरती स्टॅम्प लावलेला असतो, त्याच्यावर लिहिलं असतं 1 लिटर 1 L और 1000 ml असा लिहिलेला असतो. म्हणजे याला आपण कम्पेअर केलं तर जे दूधची क्वांटिटी आहे ती दूधची क्वांटिटी तो भांडा भरून तो जो माप आहे त्याला भरून दिली म्हणजे याला कम्पेअर केलं. तर याला स्टँडर्ड एक मेजरने कम्पेअर करणं म्हणतात. हे दिस इज कॉल्ड स्टँडर्डायझेशन. Similarly, it is necessary to standardize the weights and measures used in the market. त्याच पद्धतीने मार्केटमध्ये असलेले जो वेट्स आणि मेजरमेंट असतात, जे वजन वगैरे असतात त्यांना सुद्धा स्टँडर्डाइज केलं जातं. त्यावर सुद्धा स्टॅम्प लावलेला असतो म्हणजे ते स्टँडर्डाइज आहे. जर 1 kg लिहिलं आहे तर त्याच्यामध्ये 1 kg ऑफ आयरन आहे. आणि आपण जेव्हा ग्रोसरी शॉपवर जातो किंवा लॉरीवर भाजी किंवा फ्रुट्स वगैरे घेत असतो तेव्हा कम्पेअर केलं जातो ना, तोलकाट्याने काय केलं जातं, एका पॅनमध्ये ते वजन ठेवलं जातो तर दुसऱ्या पॅनमध्ये फ्रूट किंवा व्हेजिटेबल जे काही आपल्याला घ्यायचं ते ठेवलं जातं आणि त्याला कम्पेअर केलं जातं. नेक्स्ट, व्हाईल बाईंग थिंग्स at grocery shops, the vegetable market, remember to look out for the following and tell your guardians to do so too. ग्रोसरी शॉपवरून वस्तू घेत असताना किंवा भाजी मार्केटमधून व्हेजिटेबल मार्केटमधून व्हेजिटेबल घेत असताना लक्षात घ्या या काही गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहे किंवा तुमच्या पेरेंट्सला सुद्धा ते ऑब्झर्व करायचे आहे जर ते घ्यायला जात असेल तर. Number 1, does the balance carry the stamp of standardization by the Department of Weights and Measures? एक डिपार्टमेंट आहे वेट्स अँड मेजर्सचा, त्याचा स्टॅम्प लावलेला असतो वेट्स वजन आणि जो तोल काटा असेल त्यावर. तर ते चेक करायचं की त्यावर तो स्टॅम्प आहे का नाही. जर स्टॅम्प आहे तर तो स्टँडर्डाइज मेजरमेंट आहे. नंबर 2, इज द बॅलन्स स्टेबल? इज द पॉइंटर ऑफ बॅलन्स अपराइट? बॅलन्स तुम्ही बघितला असेल तोलकाट्याचा जो पॉइंटर असतो तो स्टेबल पाहिजे. म्हणजे तो लेफ्ट राईट असा मुवमेंट करताना नको, तो स्टेबल पाहिजे. जर हा पॉइंटर स्टेबल असेल आणि आता चेक करायचं की दोघी पॅन बरोबर वर खाली होत आहे का नाही. जर बरोबर वर खाली होत आहे म्हणजे इथे बॅलन्स बरोबर आहे. इज द पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराइट? जो पॉइंटर आहे तो सरळ असला पाहिजे, ताट असला पाहिजे. तो असा वाकडा तिकडा जर असेल, जर तो बँड झाला असेल एका साईडने तर या ठिकाणी त्याच्यामध्ये नक्की एरर्स येणार. नंबर 3, इज द वेट मेड ऑफ मेटल? हाऊ इज द बॅलन्स हँड? की जो वेट आहे जे आपण वजन तिथे ठेवले जातात शॉपकीपर किंवा ते विकणाऱ्याने जो वजन यूज करत आहे तो मेटलचे बनलेले आहे का नाही. मेटल म्हणजे ते आयरनने बनलेले असतात तर ते आयरनने बनलेले आहे का नाही. असं तर नाही की ते वूडने बनले आहे आणि त्याच्यावर 1 kg लिहिलंय. जर वूडने बनलेले आहे किंवा अदर दुसऱ्या सबस्टन्सने बनलेले आहे तर नक्की ते 1 किलोपेक्षा कमी भरणार आणि जे कन्झ्युमर आहे त्यांचा इथे नुकसान होणार, त्यांना फ्रॉड होणार या ठिकाणी. नंबर 4, has the underside of the pan of the balance been tampered with? की जो पॅन आहे तो मध्ये असं दाबलेला तर नाहीये. जर समजा तुम्हाला पॅनच्या खाली काही ठेवलेला दिसेल, काही मॅग्नेट असेल तर मॅग्नेट काय करतो, त्याच्या वजनमुळे मग तो पॅन ऑलरेडी भारी वजनदार करून देतो. मग तुम्हाला या ठिकाणी फ्रॉड होऊ शकतो. अदरवाईज जर तुम्ही लिक्विड घेत असाल, जे मिल्क आहे ऑइल आहे, तर तो जो लिटरचा माप असतो तो मधून असा बँड गेला असतो, मध्ये त्याचा बुडला आतून दाबला गेलेला असतो. याने काय होतो की जो लिक्विड आहे जो भरताना तो कमी भरतो आणि कन्झ्युमर त्याच्याने फ्रॉड होतो. तर तो पैसे तो पूर्ण घेतो पण वस्तू मात्र कमी देतो. तर असे काही कॉशन्स होते जे तुम्हाला इथे लक्ष द्यायला पाहिजे शॉपकीपरवर किंवा व्हेजिटेबल मार्केटमध्ये शॉपिंग करत असताना. यानंतर अजून इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आलेली आहे की टू प्रिव्हेंट कन्झ्युमर्स फ्रॉम बिंग चिटेड, अ वेट्स अँड मेजर सबडिव्हिजन फंक्शन ॲज पार्ट ऑफ द फूड अर्बन सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन ऑफ द गव्हर्नमेंट. की कधी कन्झ्युमरला धोका होऊ नये त्यासाठी हे टाळण्यासाठी काही गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे वेट्स अँड मेजर सबडिव्हिजन फंक्शन
अँड फूड अँड अर्बन सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन, की ज्या ठिकाणी तो कन्झ्युमर इथे कंप्लेंट करू शकतो. ऑफिसर्स ऑफ दी सब डिव्हिजन विजिट डिफरंट प्लेसेस फ्रॉम टाइम टू टाइम. आणि या डिपार्टमेंटचे जे ऑफिसर आहे ते वेळोवेळी व्हिजिट मारतात की कुठे काही जे कन्झ्युमर आहे त्यांना कोणत्या प्रकारचा धोका होत नाही, म्हणजे ते चेक करत असतात दुकानांवर जाऊन की वेट मशीन वगैरे सर्व बरोबर आहे का नाही. and at certain whether the weights and balances being used are proper or not. तेच की बॅलन्स वगैरे जे वेट आहे ते प्रॉपर आहे का नाही. It is binding by law to use standard weights and measures. तर इट इज बाइंडिंग बाय लॉज. या लॉजचे नुसार स्टँडर्ड वेट्स आणि मेजर हे यूज केले गेले पाहिजे. जर काही असे फर्जी वेट्स अँड मेजर्स यूज केले तर त्याने ते शॉपकीपरला तर फायदा होणार, पण इथे ग्राहकला नुकसान होणार. म्हणून हे सर्व्हिस आहे, सर्व्हिस यासाठीच प्रोव्हाइड केली गेली आहे की कन्झ्युमरला कुठूनही नुकसान होऊ नये. It is also a function of the weights and measure subdivision to grant license for the production, sales and repairs of weights and measures. या व्यतिरिक्त हा जो डिपार्टमेंट आहे वेट्स अँड मेजर सबडिव्हिजनचा, तोच प्रोडक्शनसाठी, सेल्ससाठी आणि वेटचे रिपेअर करण्याचे जे काम आहे, मेजरचं रिपेअर करण्याचे जे काम आहे त्यासाठी लायसन्सही प्रदान करत असतो. शेवटी अजून एक इन्फॉर्मेशन आलेली आहे, एक ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन आहे जे माहित असणे तुमच्यासाठी आवश्यकच आहे. ड्युरिंग द रेनी सीजन यू माइट हॅव हर्ड, सीन अँड रीड न्यूज रिगार्डिंग हाऊ मच वॉटर इज कलेक्टिंग इन द डॅम, हाऊ मच वॉटर इज बीइंग रिलीज्ड अँड अबाउट द प्रेझेंट स्टॉक ऑफ वॉटर इन द डॅम. की रेनी सीजन मध्ये तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल आणि न्यूज वगैरे मध्ये ऐकलं असेल की जो डॅम आहे, डॅम जो वॉटर कलेक्टिंगसाठी असतो, की त्यामध्ये किती पाणी स्टोअर झालेलं आहे, की त्यामधून किती पाणी रिलीज केला गेला आणि आता किती पाणीचा स्टॉक अजून डॅम मध्ये आहे. तर तुम्हाला हे जो टर्म आहे TMC, ही टर्म माहित असेल, ऐकलं असेल तुम्ही TMC. यू नो व्हॉट इज 1 TMC? 1 TMC means 1000 million cubic feet. मिलियन मीन्स ऑलरेडी 10 लाख होतो, असे 1000 मल्टिप्लाय 10 लाख अशा क्युबिक फीट जो वॉटर असेल त्याला म्हणणार 1 TMC. अँड 1 क्युबिक फीट मीन्स किती लिटर? 1 क्युबिक फूट मध्ये किती लिटर पाणी येतो ते दिलं आहे 28.317. 28.317 लिटर मीन्स 1 क्युबिक फूट. त्यानंतर 1 TMC मध्ये मग किती लिटर पाणी येणार? ठीक आहे, हा प्रश्न येतो ना की 1 TMC मध्ये किती पाणी येणार. सो 1 TMC मध्ये येणार 2831,685. मी याला एक्सप्लेनही करू शकणार नाही, याला रीड पण नाही करू शकणार इझिली. तर इतका लिटर वॉटर आहे. त्याला अजून ते क्लिअर केलं आहे की याचा अर्थ आहे की 28.317 मिलियन्स लिटर. खूप मोठा व्हॉल्यूम आहे पाणीचा. तर इतका पाणी 1 TMC पाणीमध्ये चा अर्थ आहे. ठीक आहे. यानंतर एक क्वेश्चन विचारला आहे की व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द व्हेरियस डॅम्स इन महाराष्ट्र. की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे डॅमची कॅपॅसिटी किती आहे. फ्रेंड्स, तुम्हाला हे माहिती असणे जर आवश्यक आहे, कारण पुढचे जो तुमचे फ्युचरमध्ये काही एक्झाम्स वगैरे येतात त्यासाठी तुम्हाला याची तयारी इथेच होते. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द डिस्चार्ज ऑफ वॉटर फ्रॉम various dams during the month of August, September and October and the consequence of the discharge. की वेगवेगळ्या महिन्यामध्ये किती पाणी वेगवेगळ्या डॅम्स मधून सोडलं जातो त्याचीही माहिती गोळा करा. तर फ्रेंड्स, आजचा हा जो चॅप्टर होता, चॅप्टर नंबर 6 मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज, हे इथे ओव्हर झालेला आहे. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. हे सगळे जे कॉन्सेप्ट होते जे आपण 1 बाय 1 वेगवेगळे व्हिडिओमध्ये डिस्कस केले आणि मी इथे हे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. सो आशा करते की तुम्हाला हा चॅप्टरही छानपणे लक्षात आला असेल, तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर झाले असेल या ठिकाणी. तर एक्सरसाइज वगैरे सर्व लिहून ठेवा आणि काही अडचण वगैरे असली तर तुम्ही मला माझ्या फोन नंबरवर विचारू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.